फोन येऊन राहिला का रे मदन? उचल ना फोन, कोणाचा होय तर. हो उचलतो ना आई. मग उचलतो पतमध्ये. मोहन उचलून घे, कोणाचा फोन व्हायतो. कोण्या ट्रॅक्टरवाल्याचा घे असन तो. हा ट्रॅक्टरवाल्याचा असन ना. उचलून घे, बोलून घे काय होय तर काय म्हणते तर बोलून घे ना, ठेवून दे. बिंदूचा होय फोन, काय म्हणते तर. उचल उचल, घेवाली ये म्हणत असन तुला. उचल. हॅलो. हॅलो, झालं का जेवण? हो जेवण झाले, आता बसलो आहे बा. बोल ना, काय म्हणतो. परी कशी आहे? ठीक आहे परी, ठीक आहे. आमचे जेवण झाले. आणि मी काय म्हणतो तुम्हाला, माय बाबा उद्या घेवाली येणार आहे तुम्हाला, तर ये जा बाबा सोबत. काय मामाची केव्हाली येणार आहे म्हणजे काय दे? धोंडा नाही का तुमचा, धोंडा करायचा आहे म्हणते माय बाबा, तर म्हणून तुम्हाला बोलावलं. म्हणजे घेवालीच येते उद्या तुम्हाला, तर येऊन जा संग माय बाबाच्या. आणि मग संगच मग कोण जाता जाता मी तुमच्या संग येऊन जाईन. असं होय, धोंडा करायचा आहे माय बाबाला तुमचावाला. धोंड्या आता काय दे धोंड्या, आता काही जरूरत नाही ना एवढी धोंड्या करायची. हा आपलं बिंदू आणि तुला येवायचं, तुला घेवायला येतो मी. काय त्या बाबाला पाठवतो, नको पाठवू त्या बाबाला, नको पाठवू. मीच येऊन जातो तुला घेवायला. आणि काही ते धोंड्या फोंड्या काही खर्चात नको पडा म्हणा फालतूच्या. हो मी काय म्हणू आता, करतो म्हणते तर करू द्या ना. मानपान करते तुमचा तर. मी काय म्हणते येईल आता, नाही म्हणू. हो नाही म्हण, नको करा म्हणा, राहू द्या म्हणा, खर्चात नको पडा म्हणा. आता पेरणीचं तास आहे, आता ह्या टायमामध्ये खर्च करणं बरोबर नाही आहे. एक शेतकरीच्या नात्यानं मी बोलून राहिलो, तर म्हणून तुझ्या बाबाले मना करून दे. काही खर्च नको करा म्हणा, काही नको म्हणा. मी काही म्हणणार नाही, काही नाही. आता वरी तुला काही म्हटलो का मी? नाही काही म्हटलं तर नाही तुम्ही. पण आता त्याची इच्छा आहे तर मी काय करू. तर म्हणे जातो म्हणे जवायला घेवाले, तर जा म्हटलं. तर येऊन राहिले मग उद्या तुम्हाला घेवाले. उद्या येऊन राहिले ना, बरं मना करून दे. या नको म्हणा, कायले तिकीटचा खर्च अजून टाइम वेस्ट द्यायचा. मीच येऊन जातो. तर त्याला नको पाठवू, मीच येऊन जातो. आणि तू तयारी कर, मग आपण संगच येऊन जाऊ. असं करता काय? मग बरं ठीक आहे, या मग. हा ना. हो पहिलेच सांगून दे, काही गिफ्टचं काही आणजा नको मला, त्या खर्चात नको पडा. मानपान करायचाच आहे तर मस्त जेवण खाऊन मस्त करा आणि बस त्याच्यातच मानपान. ठीक आहे, चांगलं बोलण्यातच मान सन्मान आहे, आदर आहे. असं काही जरुरी नाही आहे काही घेतलंच पाहिजे. बस खाणं पिणं करा म्हणा, तेवढाच मानपान करा, तेवढ्यातच मी खुश होईन. ठीक आहे, काही जेवायला नको. ठीक आहे, बोलतो त्याच्यासोबत तशी मी. ठीक, चल ठेवतो फोन. तयारी करतो. ठीक आहे. उद्या जातो मग बाबा मी माझ्या सासरवाडीला. आणि मग तिकडून परवाच्या दिवशी येऊन जाईन मग बिंदूला घेऊन. जा ना, जाय काय म्हणे, भाऊ येतो म्हणे का तुला घेवाले? हो मामाजी म्हणत होते म्हणे मी जवायला घेवायला जातो. आता काय मला घेवायला बोलावू नाही, मना करून दिलं मीच चालला जातो. नाही हो बरोबर आहे ना, कायले खर्चात पडता म्हणा. तूच चालला जाय आणि येऊन जाय तिले बिंदूले घेऊन. बाबा. काय बेटा बिंदू, काय म्हणतो, झोपली का परी? हा परी झोपली. मी फोन केला होता परीच्या बाबाले, तर हो का केलती का फोन? काय म्हणत मग? तर ते म्हणत का बाबाला नको पाठवू म्हणे, मीच येऊन जातो म्हणे. कायले अजून बाबाला पाठवशील म्हणे, मग मी सांग येईन त्याच्यापेक्षा नको पाठवू म्हणे, मीच येऊन जातो म्हणे. तर असे म्हणे बाबा ते, तर नको जा मग, येऊन जातील तेच. येऊन जातील? गेलो असतो तर बरं राहिलं असतं, अजून चांगलं वाटलं असतं. मी म्हटलं आता येतो म्हणते तर येऊ द्या, पण म्हणे नाही राहू दे, मीच येऊन जातो म्हणे. तू तयारी करून राहायचो म्हणे, मग येवाच्या वेळेस तू संग येऊन जातो म्हणे, असे म्हणे. ठीक आहे ना, मग आता येऊन जातो म्हणते तर काय, ठीक आहे येऊ दे मग. तो उद्या येतील मग. तर उद्याच मला सकाळी जा लागेल कुठं. मग किती वाजता येते जवळ इथं? सकाळ चालला जाईन मी सकाळी. आणि काय गिफ्ट आणायचं ते घेऊन येईन मी जवयासाठी. आणि घरचा काय किराणा बिराणा. नाही म्हणे बाबा, काही नको आणायला लावजो म्हणे. गिफ्ट फिफ्ट कायले खर्चात पाडतं म्हणे तेले म्हणे. असे म्हणे फक्त जेवण खावणं करजा म्हणे, तेवढाच मानपान मला लोय आहे म्हणे. तर काही आणजा नको म्हणे, असे म्हणत बा. अरे कसे म्हणत का जवळ? चांगला आहे बाई, पहिले जवळ पाहून राहिलो मी. नाही म्हणतात, नाही तर धोंड्यासाठी धोंड्यामध्ये जवळ तर ताव धरून बसले राहतात. सासऱ्याकडून काय भेटून, सासऱ्याच्या इकून काय भेटून, सासरा मला हे दिलं पाहिजे ते दिलं पाहिजे सासऱ्यानं. नाही तर कोणते जवळ रुसूनही जातात. हे पहिले जवळ पाहून राहिलो मी, काही नाही पाहिजे म्हणतात. ते म्हणतात तसे त्याला म्हणू द्यावं लागते, पण बिंदूचे बाबा आपल्याला देवाच लागते. मग समोर चालून म्हणते मी नाही म्हणलं तर नाहीच दिलं, त्याच्या मनातच नव्हतं दिलं. मी तर असाच खाली पिली नाही म्हणलो होतो, मग काऊन नाही दिलं असं तसं निघते मग गोष्टी. आपल्याला जे देवाचं आहे ना ते देऊनच टाकाव. बिंदूचे बाबा ते नाही म्हणे, खाऊ म्हणे, काही म्हणे. काही हमेशा धोंडे येत नाही ना, हमेशा जवायला काही देवा लागत नाही. नाही ते तसे नाही. काय तसे नाही म्हणतो, सारेच तसे आहे. एका माळेतले मोती राहते ते जवाई लोक, तुला काय माहिती बिंदू? हो बाई, ते काही बी म्हणू, नाही पाहिजे पाहिजे. आम्हाला देवाचं आहे, आमच्या खुशीनं आम्हाला जे देवाचं आहे ते आम्ही देवतो. लहान देतो, मोठं देतो, जसं देवाचं आहे तसं आम्ही देतो. ते नाही म्हणे, काय म्हणे. हो ना, काय अजून मोठे त्याची मोठेपणा नाही पाहिजे आम्हाला. फालतूची मोठेपणा दाखव ना.
आणि मग तोंड उच्ची करून हत्ती सल्ल्यावानी बोलतेत मग. हो, चांगलं चांगलं करून वांगला होऊन जाते मग समोर चालून. तवाच नाही का बिंदू, काय म्हणे तुले किती बोलले होते जवळ, हा आम्हाला सगळ्याचे देखत घेऊन जा म्हणे तुमच्या पोरीले म्हणे, तुले तर धक्का मारून दिला होता. हा काय जाय म्हणे. मग जवळ का कम आहे का, दिसते शांत, कम नाही आहे बिंदू. हाव ना बिंदू, भुलली तू. गोड गोड बोलले तर भुलूनच जातो तू. हा मागच्या गोष्टी भुलाव नाही, याद ठेवा. मग कधी काय काढतील ते उकरून काही भरोसा नाही, म्हणून म्हणतो त्याचे ऐकत नको जात जाऊ तू. हो आई, तेही बरोबर आहे. बरं ठीक आहे बाबा, तुम्हाला जे वाटते ते घेऊन या तुम्ही. हो, उद्या सकाळीच जातो मी आणि घेऊन येतो. आणि किराण्यात काही लागते काय, किराण्यात घेऊन येईन. किराणा तर तसा सगळंच आहे म्हणा. फक्त आंबे घेऊन ये जा रसासाठी, आंबे. हो हो ठीक आहे, आंबे घेऊन येईन. आणि अजून काही स्पेशल खाते काय बिंदू जवळ, जवळसाठी काही स्पेशल? नाही बाबा, काही नाही. घरचं जे बनलं ते खातेत मस्त. रस बनवून, मस्त मांडे बनवून, नाही तर पुरणाच्या पोळ्या आणि मस्त वड्याची भाजी जमते त्याचं मस्त. ठीक आहे. हे ललिताचे बाबा, मी काय म्हणतो का आपण जवळचा धोंड्या कधी करू? इथंच येऊन बसलो आहे आपण, जवळचा धोंड्या राहिला न करायचा. त्या मोठ्या म्हणजे बिंदू नाही का मोठी, तिचे वडील नेवाले येऊन राहिले उद्या जवायले, मोठ्या जवायले. तर जवाई जाऊन राहिले उद्या धोंड्यासाठी, त्यानं तरी बोलावलं. आणि आपण आपण इथंच बसलो येऊन. जवायचा धोंड्या करायचा राहिला, मानपान करायचा राहिला, सगळं राहिलं ना. हो राहिलं धोंड्या नाही, पण आता पैसे इथं नाही. तर धोंड्या करायचं म्हटलं म्हणजे काही चांदीचं नाही, सोन्याचं नाही, तर चांदीचं तरी काही ना काही देवाच लागन ना जवायले. नाही काही तर घडीच मायकाची देवा लागन ना. मग पैसे इथं नाही तेवढे आपल्यापाशी. आपल्याला घरात खावायलाच तर पैसे नव्हते, तिथं पोरीच्या घरी येऊन बसलो आपण. तर आता हे जवळसाठी आणाले पैसे कुठून, खाणं पिणं कुठून आणू पैसे? देणार नाही का कोणी उधार? उधार मागा ना कोणाच्या इकडून भेटन तर 4-5 हजारात होऊन जाते. ललिताला साडी घ्यावा लागन, जवायला कपडे होऊन जाते 4-5 हजारात. तर भेटन नाही का कुणीकडून? मागा ना कुणीकडून भेटन तर करून टाकू. आता ये पा, मोठ्या जवायला फोन आला ना बिंदूचा, तेव्हा आपले जवाई तिथंच उभे होते. तर जवायच्या मनात येईन ना, पण बोलून दाखवणार नाही जवाई. नाही तर आपण गेल्यावर मग ललिताच्या मागं भिडन, असं होते ना. तर काय करतो, आपली परिस्थिती तशी होऊन बसली तर कामं नाही भेटत. वावर करावंच लागन यावर्षी, काही करून यावर्षी वावर करावंच लागन. वावर केल्यातच फायदा आहे, नाही तर काही जमत नाही आपलं. आता काय करू, पाहतो बा मी आता, पाहतो मी काय करायचं. नाही तर इथंच घेऊन येऊ का काही? इथंच काय घेऊन येता मग? काय म्हणून जवाई माझ घरी आले ना, माझ धोंडा करता काय म्हणून? काय मानपान करता म्हणून तुम्ही? मग असे नाही म्हणतील काय? हो तसंही आहे, तसंही म्हणून नाही. पण ललितासाठी आपण आपल्या पोरीसाठी एवढं तर केलंच पाहिजे. तिले बोल नाही झाले पाहिजे तिले. तशी आपल्या घरी कधी येते ते तर मी तिला हेदळवादळच करतो. ती नांदली पाहिजे इथं, म्हणून मी तिला तशी करतो. आता जवाई तिला अजून बोलतील, मोठ्या जवायला पाहून पाय मग त्या मायबापानं माझ्या धोंड्या नाही केला, मला काही दिलं नाही, माझ घरी येऊन बसले, असं तसं म्हणून. किती काम करते ललिता, किती काम करून राहिली इथं, पाहूनच राहिली मी आता तिला किती काम करून राहिली. आणि तिची सासू एक काम नाही ऐकत, एक काम नाही करत. पडली काळी तक नाही उचलत. काल धैर्यानं शिकेली, स्वयंपाक करता करता तिला आवाज दिला तिनं, पण स्वतः धुवून नाही दिली. शेवटी मी धुवून दिली. आता लय जणांच्या इकून मागतलं आहे, तेच तर देवाचं आहे. किराणा दुकानवाला किराणा देत नाही आता, त्याची उधारी दिल्याशिवाय आता कोण देईन आपल्याला? चला जाऊ आपण इथून, उद्या चाललो जाऊ. आणि पाहू काय ना काही, मी गावातल्या बायाला एक दोघीला मागून पाहिन, 4-5 हजार देईन. तर नाही तर घरी काही ते गहू ठेवले आहे ते इकून टाकून, आणि जवायचा धोंडे करून टाकू. मग आपल्याला खाऊ काय मग? आता इथं ललिताच्या घरी येऊन बसलो तर तेवढे वाचून राहिले तिथं, ते विकून टाकू तर मग काय खाऊ आपण? आपलं ते पाहू मग. आता लागणच, आता पेरणी डारणीचे कामं जाईन मी कामाले, आणि घेऊन घेऊ आपलं थोडं थोडं आहे. पाहू, प्रगती तर हॉस्टेलवरच आहे, तिच्या हॉस्टेलवर. आपण दोघ्याच आहे, पाहून घेऊ. चला उद्या चाललोच जाऊ, आणि इकून टाक जाते गहू आणि धोंड्या करून घेऊ जवायचा. आई काय झालं तुला? काय काय काही तर नाही हो ललिता, काहून नाही? बरोबर जेवली नाही तू, हाबड उबडच जेवली, आणि चुपचापच होती, काय बोलली नाही, काही नाही. काहून काय झालं? माझी सासू बोलली का काही? नाही व, ती सासू काय बोला, ते करतही नाही बोलतही नाही. ते नाही बोलली, काही नाही झालं. तू जेवली? हो जेवली मी. तू नाही जेवली चांगली. मी विचारच करत होती, पण सगळ्याची देखत म्हटलं विचारू कशी तुले, बोलू कशी तुले. काहून काय झालं? काही विचार आहे का? काही टेन्शन आहे का? नाही व, काही टेन्शन नाही. नाही आई, सांग तू, काही टेन्शन असेल, काही विचार करत असेल तर हा मला सांग, मी सगळं व्यवस्थित करून देतो. आतेबाई न म्हटलं का काही? येईन धैर्याच्या बाबानं म्हटलं काही?
नाही ना व ललिता, कोणच काही नाही म्हटलं. आता काय व परिस्थिती अशी होऊन गेली ना. आता तू राय म्हणली, आम्ही राहिलो. काहून राहिलो? आम्ही राहतही नव्हतो. पोरीबारीच्या घरी नाही राहा लागत एवढे दिवस, माहीत आहे, समजते. पण आमची मजबुरी येऊन तशी गेली म्हणून आम्ही राहिलो. तू राय म्हटली तर. आणि आता धोंड्या करायचा आहे, जवायचा, आता कसा करू? आई, परिस्थिती म्हणजे काय? काय झालं तर? आता तू म्हणत असशील ललिता, तू राय म्हटली तर आम्ही राहिलो. काहून? आम्हालाही समजते पोरीच्या घरी नाही राहा लागत, पण आमच्या घरी जरासाही दायदाना नाही, खावाले पैसा नाही, काही नाही. याची तब्येत खराब राहते म्हणून म्हटलं आता चला ललिताच्या घरी राहावं 2 दिवस, 2-4-8 दिवस म्हणून आम्ही आलो. नाही तर कुठं राहत होतो काय? तू राय म्हटली तर आम्ही थोडी राहत होतो. आणि आता धोंड्या करायचा आहे, जवायचा, तर कसं करू या विचारात आहो आम्ही दोघे. असं काय? आई सांगतही नाही मग, एवढी गरीब परिस्थिती येऊन गेली तुमच्यावर, सांगतही नाही, काही नाही. काय सांगू तुले सांगून काय करू? हा, आम्ही आता किती मागचे कर्ज सारे लोकांवर कर्ज झाले. आता कोणी पैसे देवाले पाहत नाही, कोणी किराणा दुकानवाला किराणा देत नाही. काय सांगू तुले? सांगितलं असतं तर मी काही केलं असतं. मी दिले त्यांना धोंड्याची करत नाही, राहू दे. ते माहित बी नाही कायचं धोंड्यावाने काय नाही. काय माहित नाही म्हणतो, माहित आहे सारा. तू भांडे घासत होती अंदर, तेव्हा आम्ही सगळे बसलो होतो. तुझी सासू सासरा, तुझ्या भासरा, जवाई सगळे बसले होते. तेव्हा फोन आलता तुझ्या जाऊबाईचा मोठीचा. तर धोंड्याला बोलावलं म्हणे तुम्हाला. माया बाबानं म्हणे मा बाबा घेवायला येते म्हणे तुम्हाला. पण मोठ्या जवाईनं म्हणलं, त्या भासऱ्यानं म्हणलं नको या म्हणे, मीच येतो म्हणे. तर त्या भासरा उद्या जाते धोंड्यासाठी. तर तिथं जवाई बी होते. तर जवाईच्या मनात नाही येईन काय? पाय, मा भावाले, मोठ्या भावाले त्याच्या सासू सासऱ्यानं बोलावलं धोंड्यासाठी. मा सासू सासरे माझ घरी येऊन बसले, मा धोंडा केला नाही असं मनात येईन ना त्या जेवायला. तर मागं लागन मग. जाऊ दे, करू दे, त्याच्या करतेत तर. तुझ्यापाशी तुमच्यापाशी नाही ना काही, जबरदस्तीनं काही विकून स्वतःला विकून करा ना काय? काही म्हणत नाही त्यांना. बोलले गेले तर मी हावच ना मग. मी ते बोलूच नाही, तोंड नाही काढू देत ना, काही नाही बोला. नाही ललिता, तू म्हणतो तशी, पण आपल्याला दुःख होते. ते तुले बोलन तर चालन, पण आम्हाला बोलतीन तर तुले जास्त दुःख होईन. तर आम्ही उद्या चाललो जातो, आम्ही करतो कसा बसा. ठीक आहे, करा तर सांग तुले. आई, हे बाबा, हे पाय, लय दिवसाचे मापाशी काही 5,000 रुपये ठेवले, तर मी देऊन देतो तुम्हाला ते 5,000. त्याच्यात तुम्ही करून घ्या धोंडा. 5,000 होईल ना? चांदीची अंगठी की करून घे जा, काही 5,000 होईल ना चांदीची अंगठी? अशी नाही तर मग घडी घेऊन घे जा. 1-2 हजाराची अंगठी बी होणार नाही 5,000. 1-2 हजाराची घडी, आणि माझ्यासाठी पत्नीशीतली 150 रुपयाची साडी घे जा, त्याच्यासाठी कपडे घेऊन घे जा, होऊन जाते. मग लागन तर माहिती देऊन दे जा बादमध्ये. आहे का माहित आहे का जवायला ते 5,000 रुपये तपाशी आहे ते? माहित असेल तर राहू दे, नको दे. नसेल माहित तर दे, मग वापस देऊन दे तुला. माहित तर नाही त्याला, महिना झाला मापाशी ठेवलेच आहे. ते भुलून बी गेले असते, माहित नाही त्याला. देऊन देतो मी 5,000 रुपये. उद्या मग चालले जा. आणि मग थोडे झाला म्हणजे मग मी 1 दिवस येऊन ठेवायला येऊन जात अजून. ठीक आहे, मग देऊन देतो. मग परत देऊन देईन तुझ्या बादमध्ये. नाही हो, देऊन देता येते परत. दुसऱ्या कोणापासून भेटते नाही भेटत, कोणी देते नाही देत. ठीक आहे, चालेल, होऊन जाते 5,000. ठीक आहे मग मोहन, राहतो 2-3 दिवस. मग राह म्हणतीन तर उद्याचे तो बाबा. काय 2-3 दिवस राहतो मी तिथं? उद्याचे तो मी, कामं आहेत नाही इकडे. आज जातो, रातभर राहतो, उद्या येऊन जातो. उद्या सकाळीच निघतो तिथून 12 वाजेपर्यंत घरी. बरं, त्या मतानं ठीक आहे, चला चालतो. जाय मग, ये मग. हा बाई, ठीक आहे. गेला का दादा? हो, गेला तो, त्याच्या सासूरवाडीला गेला तो. उद्या येईन म्हणते. तू बातच आला का दुकानावर? हा, पाणी नेवाले आलो आहे. मान धुवून टाकला मी. पाणी भरून ठेवतो म्हटलं, मग दिवसभर चालते थंड थंड पाणी. हा ठीक आहे बाबा, ठीक आहे. आई, हो. अरे बॅग घेऊन भाऊ, कुठं बाई? किती दिवस राह म्हणता भाऊ? आता निघालो आमच्या गावी, आता चाललो. हा, ठीक आहे, बसा बाई. चला, ठीक आहे जवळ बापू, चला, खुश राहा. तुमच्या पोरीला घेऊन जा मग. राहतो खुश, काय खुश राहा म्हणता. हो हो, ठीक आहे मामाजी. आज चालले का रे बा? राहा ना बाई. भाऊ काहून अशी अचानक तयारी केली, माहिती नाही? आता सकाळीच एकदम राहा ना. राहा आता, पाणी पडेवरी, गरमीच आहे. एवढ्या गरमीच्या उन्हातानाचे कुठं जाता? आता चांगला पाऊस पडेवरी राहा ना. पाऊस पडेपर्यंत आता पेरणीदार नाही. आता तिथं जाऊन बी काय कराल? पडते पाऊस. पावसाचं काय पडते त्याच्या टायमाला. तो आता राहिलो ना आता एवढे दिवस, आता काय राहू आता. आता ठीक आहे, आता चाललो. तिथे घराले सवार करा लागेल ना थोडंसं पाणी पावसाचं. आता एवढे दिवस राहिले तर 4-8 दिवस अजून राहा म्हणतो. नाही बाई, आता नाही. तिकडे कामं राहते ना पडले. ललितानं घाई केली म्हणून राहिलो. राय केलं म्हणून तिनं. हो ना, नाही तर आम्ही राहतच नव्हतो. आम्हालाही समजते ना बाई. भाऊ का पोरीच्या घरी नाही राहा लागत एवढे दिवस म्हणून. आता राय म्हणे ते, म्हणून राहिलो बा. आता ठीक आहे, आता बसा. आता समजलं काय? आता बरी नाही समजलं. ठीक आहे मग, चला सोडून देतो तुम्हाला. अरे नाही मदन,
सडकावरी देणं सोडून आपल्या बसनात जातील तर बस स्टँडवर देण सोडून गाडीनं आपल्या तिथपर्यंत पैदल गेल्यापेक्षा. आणि दुकान माय नाही नाही राहू द्या जवळ बापू. हो जवळ बापू राहू द्या, आम्ही जातोच पैदल. नाही एवढे दूर काय उन्हाचे पैदल जाण काय सोडून देते ना. मदन सोडून देते गाडीनं. मदन दे सोडून गाडीनं तिथपर्यंत. दुकानावर आहे ना बल्ली, दे सोडून त्याला तिथपर्यंत गाडीनं. हो ठीक आहे देतो सोडून. हातपाय धुवून येतो मी. आता हातपाय धुवायची काय गरज आहे तुला? हातपाय अंग धुतला ना तू ना, आणि जोळे घालूनच आहे ना, काय हातपाय धुवायची गरज नाही आता. दे सोडून त्याला तिथपर्यंत. बरं बरं ठीक आहे. चला मामाजी मामी चला देतो सोडून तिथपर्यंत. हो दे सोडून आणि मदन गाडीत बसून देते येईल आणि मगच ये घरी. हो हो ठीक आहे. चला मग भाऊ ये जा. हो हो येऊ. ललिता चाल ठीक आहे. लक्ष ठेव, स्वतःची काळजी घे आणि धैर्याला पाय. हो आई ठीक आहे. ये जा. हो आता तूच ये जो आता. हा चला बाई भाऊ चला चालतो. हो हो आता एवढे दिवस राहिले तर आठवण येईन तुम्हाला नाही? हो आठवण येईन, धैर्याची आठवण, तुमची आठवण येईन. मस्त गोष्टी करत होतो आपण. हो मला येईन तुमची आठवण. हो पण आता जास्त दिवस नाही राहू शकत ना. बरं ठीक आहे चला. काय करू गडे माझ्या आई बाबासाठी. किती गरीब परिस्थिती त्याची, खावायला पैसे नाही त्याच्यापाशी. इथं येऊ राहा लागलं त्याला. मी जबरदस्ती केली, मला वाटतं मी जबरदस्ती केली म्हणून राहिले माझे आई बाबा. पण आता माहित झालं का त्याची परिस्थिती. आता मी पोरग राहिली असती तर कमावून त्याला दिली असती, चांगलं थाटानं त्याला ठेवली असती. पण इथं या सासरवाडीमध्ये त्याला कशी ठेवून मी जास्त दिवस. जवाई तर असा तेरपट भोकाचा आहे. काय करू त्याच्यासाठी. नाही काय झालं, पोरग नाही होय तर पोरगी होय तर म्हणून काय त्याने मला जन्म नाही दिला काय. पोरीला इथे तसंच वागवलं जसं पोराला जन्म देते तसं पोरीला जन्म दिला, आणि पोराला वागवलं तसं पोरीला वागवलं. मला इथं तसंच वागवलं त्यानं. आणि चांगलं लग्न करून दिलं, शिकवलं. मीच नाही शिकली ते गोष्ट अलग, पण त्यानं शिकवलं मला. प्रगतीला कसे शिकून राहिले आता. नाही मी करतो त्याच्यासाठी काही ना काही. आता ते दुकानाचे पैसे आहे माझ्याजवळ, डबल दुकान टाकतो आणि त्याच्यातून चांगला नफा घेतो आणि अर्धे दाखवतो येईल ना, अर्धे दाखवतोच नाही. अर्धे मा आई बाबाला देत जातो मी मस्त. त्याला घरगीर चांगलं बांधून देईन, चांगलं व्यवस्थित. आहे कोण त्याचं पोरगं तर आहे नाही माशिवाय. आणि प्रगतीचं त्याची शिकूनच राहिली, शिक्षणालाच पैसे लागते तिच्या. माशिवाय कोण आहे त्याचं. नाही मलाच करा लागन बाबा त्याचं वाला करा मी. आता पाय तुझं तर इच्छित कामं करत राहू काही नाही तरी तर कदर नाही काढीची. काय दिलं माय बापाले थैली भरून. आले का तुम्ही? दिल्लं गाडीत बसून, एसटीत बसून दिल्लं. हो दिलं बसून. काय दिलं म्हणतो. तिकून आले तर आता खाली थैली होती, गेले तर भरून थैली होती. डबल थैली भरली होती. काय दिलं. काय देईन काय नाही दिलं. तुमची नजरच तशी आहे खराब. काय देणार आहे मी. काय नाही दिलं. ते तसंच फुगले माईचे ड्रेस होते, फुगले चाले. कचड कुचडवानी भरलं माई आहे ना जबर घाई ना त्याच्यानं. काय देईन मी. काय दिलं. हुशारी करणं काय दिलं. दिन बी तरी काय मनाई आहे काय. त्याला आहेत कोण माशिवाय पोरग बरं काय का कोणी. दे ना तू कमावून तो दे. माई कमाईचं नको देऊ. दे आता काय तुले तर. नाही तर मग असं कर ना, सोडून दे मला. माय पोरग राहू दे इथं, जा तिथं त्यालाच कमाव दे. ताई मला तर तसं बी करण मी. हो मी काय त्याची दुसरं कोण आहे. पोरगा राहिलं असतं तर ठीक आहे, पोरापाशी राहिले असते, पोरानं दिलं असतं. आपण माझ्याशिवाय आहेच कोण. आजवरी नाही दिली मी, काहीच नाही दिली मी त्याला. आज त्याच्यापाशीच लय आहेत माय बापापाशी. काही देवाची गरज नाही काही नाही. लय आहे. लय राहिलं असतं तिथं राहिले असते बसले महिनाभर. म्या म्हटलं होतं राय, जबरदस्ती केली होती म्या. राहा म्हणून राहिले, नाही तर काही राहत नव्हते. आता मी राहायच करू आता बी. मामाजी म्हणे राय, आतेबाई म्हणे राय, पण नाही राहिले ते. त्याचं मन उभकलं जातो म्हणे. आता किती झालं तर आपलंच घर आपलं. कोणाच्या घरी पोरीच्या घरी राहतात का जास्त दिवस. म्या जबरदस्ती केली म्हणून राहिले. असं काय पाय ना. दादाली धोंड्यासाठी बोलावलं, त्या मायबापानं बोलावलं मला नाही बोलावलं. त्याच्यापाशी हायच नाही तर करतील काय माझ्यासाठी. तेच तर इथं राहिले तर मला काय धोंड्यासाठी बोलावतील नाही. तुम्हाला मानपान पाहिजे ना धोंड्यासाठी. बोलावते ना तर बोलावून ना तुम्हाला. काऊन नाही बोलावून. काही बोलावतील. आता नाही बोलावत ते. भुलून जातो मी. हो भुलून जा. दुकानात जा तुम्ही. जा तुमच्या आला इथं बडबड करू नका जास्त. चाललो. मला काही शोक नाही त्या संग बडबड करायचा. दिलं काय हे देते त्याच्या भावाला एवढा कमावतात तरी त्याला देते. आणि माय बापा जरासं दिलं तर त्यात पोटातच दुखते. असंच राहते बापा पोरीबारीचं जीवन. करतो म्हणलं माय बापासाठी तर थोडंसं करायला भेटत नाही असे नवरे बोलतात. आणि लागन आपण त्याच्या मायचं बापाचं सारायचं हास्य खुशीनं करतो. आणि हे असे आहे म्हणून कधी मग मन नाही लागत. म्हणून मग मी तशी वागतो. काही नाही तरी चांगलंच राहावं लागतं. शेवटी चांगल्याचं फळ चांगलंच भेटतं.